आज आपण 8 ते 10 दिवस टिकणारे, बनवायला अतिशय सोपे असणारे आणि खायला तेवढेच टेस्टी लागणारे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे. तूप गरम झालं आहे, त्यामध्ये आता आपण रवा घालूयात. तर 1 वाटी एवढा बारीक रवा घालते मी यामध्ये. यासाठी बारीक रवाच वापरायचा आहे आणि जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा असेल, तर तो रवा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि मग अशा पद्धतीने तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आणि याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला जो रवा आहे छान खमंग भाजला जातो. खूप पटकन होणारे मोदक आहे. 8 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही हे मोदक तयार करू शकता. एवढी सोपी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने हा जो रवा आहे सतत हलवत मी भाजून घेते. याआधीसुद्धा मी बऱ्याच वेगवेगळ्या 8 ते 10 प्रकारच्या मोदकाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे. त्यामध्ये आपल्याला जे स्वीट मार्टमध्ये किंवा मार्केटमध्ये मोदक मिळतात, वेगवेगळ्या फ्लेवरचे विक्रीसाठी जे असतात, त्याच्या बऱ्याच रेसिपीज आहेत. जर तुम्हाला मोदक विक्रीचा व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठीसुद्धा त्या रेसिपीज खूप उपयुक्त आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता इथे पाहू शकता आपला जो रवा आहे छान भाजला गेलेला आहे. मी याला सतत हलवत लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घेतलेला आहे. रवा छान असा भाजला गेला, एकदम खमंग भाजला गेला की आपल्याला यामध्ये थोडंसं ओलं नारळ घालायचं आहे. खवलेलं नारळ आहे. आता साधारण अर्धी वाटी घातलेलं आहे मी. अर्धी किंवा पाव वाटी एवढं घालायचं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि जर तुम्हाला ओलं नारळ नसेल वापरायचं, तर त्याऐवजी तुम्ही किसलेलं सुकं खोबरं वापरू शकता. आता हे ओलं नारळ घातलेले मी कमी फ्लेमवरती हे दोन्ही एकत्र पुन्हा हे भाजून घेते. आता जे आपण नारळ वापरलेलं आहे ते छान ड्राय व्हायला हवं. त्यातलं मॉइश्चर सगळं जायला हवं तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे पुन्हा मी दोन्ही एकत्र मस्त भाजून घेतलेलं आहे. रंगही पूर्णपणे चेंज झालेला आहे. नारळही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. हा रवा आपण बाजूला काढून घेऊयात. आता पुन्हा कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये अर्धी वाटी एवढी साखर घातली आणि साखर बुडेल एवढं पाणी घातले. आता गोडाचं जे प्रमाण आहे तुम्ही थोडंफार आवडीनुसार कमी जास्तही साखर घेऊ शकता. पण मी इथे खूप जास्त गोड नाही बनवणार, त्यामुळे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे 1 वाटी रव्यासाठी. आता साखर पूर्ण विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची, कारण हा पाक आपण कमी प्रमाणात बनवते. मोठी फ्लेम केली पाक बिघडण्याची शक्यता असते. कमी फ्लेमवरतीच याला 3 ते 4 मिनटं उकळून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने चेक करायचे. तर बघू शकता याला आता एक तार यायला लागलेली. तर असाच आपल्याला एक तारी पाक याचा तयार करायचा आहे. गॅस बंद केलेला आहे. आता पाक आपला व्यवस्थित तयार झाला. एक तार आली की भाजून घेतलेला रवा आणि खोबरं यामध्ये घालायचं. यासोबतच यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचे. गॅस बंदच आहे. पुन्हा गॅस आपल्याला सुरू करायचा नाही. यासाठी फक्त आपण जो साखरेचा पाक तयार केलेला आहे तो खूप आपल्याला कच्चा ठेवायचा नाही. पाक जर खूप कच्चा राहिला तर मोदक पटकन खराब होऊ शकतात. त्यामुळे पाक त्याला व्यवस्थित एक तार येईल एवढा करायचा आहे. आता हे मी मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करायचे आणि याला थोडंसं आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं. आता याला 5 मिनटं मी गार करून घेतलेले. 5 मिनटानंतर एकदा मिक्स करून घेते आणि पटकन याचे आता मोदक तयार करून घेते. यामध्ये तुम्ही आवडीनुसार सुकामेवा देखील घालू शकता. आता हे मिश्रण आपलं मोदकासाठी एकदम परफेक्ट आहे. आणखी जर आपण असंच ठेवलं तर मिश्रण खूप जास्त कोरडं होईल आणि मग त्याचे आपल्याला मोदक तयार करता येणार नाहीत. मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याने हे मी मोदक करून घेते. जेव्हा आपण हे मिश्रण साच्यामध्ये भरतो, भरपूर त्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे, म्हणजे आपल्या मोदकाला बाइंडिंग छान येतं. आणि समजा तुमचं जे मोदकाचं सारण आहे कोरडं झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम दूध घालून मिक्स करून घेऊ शकता किंवा मग त्यामध्ये थोडंसं आणखी तूप घालायचं आणि हे मिश्रण मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं, तरीसुद्धा त्याला बाइंडिंग खूप छान येतं. तर पाहू शकता एकदम मस्त असे आपले हे मोदक तयार होत आहेत. याच पद्धतीने हे सगळे मोदक इथे मी तयार करून घेणार आहे. बघू शकता खूप मस्त आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. विशेष म्हणजे बनवायला खूप सोपे आहेत. अगदी
15 ते 20 मिनटामध्ये संपूर्ण रेसिपी तुमची बनवून होऊ शकते, एवढे सोपे आहेत. तर इथे पाहू शकता काही मोदक मी तयार करून घेतलेले आहेत आणि खूप मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.